सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानमपोहणंचे वेदस्य सर्वय रमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम। या ठिकाणी हा बाळूमांच्या दरबारामध्ये नामयज्ञ सुरू आहे आणि या नामयज्ञाच्या संबंधानं जे आपल्याला संतांनी ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादे नियमाप्रमाणे सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरीचं पारायण अर्थात भजन, हरिपाठ, प्रवचन, आरती, भोजन, कीर्तन आणि जागर भजन अर्थात या सर्वाचं अधिष्ठान असणारं नामस्मरण। आणि अशा पद्धतीचा हा बाळूमामांचा सप्ताह, त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की अतिशय नियोजन हबप गुरुवर्य अर्थात हरिकृष्ण सुरकर महाराज आणि त्यांना साथ देणारी ही सर्व मंडळी, त्यामध्ये प्रकर्षानं आठवण आमची करणारे, आठवण ठेवणारे किंवा पाठीमागचे काही कालखंड आम्ही सेवा कशा पद्धतीने केलेली माहिती असणारे नानासाहेब पाटील अर्थात मला वाटते कमिटी कोण असत ते मंडळ, प्रशासकीय कार्यकारी अधिकारी, दानशूर दाते, वाचक, भजने, कीर्तनकार, प्रवचनकार आणि तुम्ही महेशाच्या मूर्ती या नयानं आपण श्रोते। ज्ञानोबरायाने 9व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही महेशाच्या मूर्ती असं विशेषण दिलेलं आहे श्रोत्यांना, म्हणजे ह्याच्यात कोणीही कमी नाही, ऐकणारही त्याच तुलनेचं आहे। लक्षात ठेवा, एवढं वारकरी संप्रदायाने व्यासपीठ सर्वोच्च निर्माण करून आपल्याला दिलेलं आहे। हे जे विचार आहेत आणि ही परंपरा आपल्या संतांनी आपल्याला अत्यंत उच्च विचारानं स्थापित केलेले आहे। जगाच्या पाठीवरती ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला म्हणा, अमृत अनुभवला म्हणा आणि तुकोबारायांच्या गाथ्याला तोड नाही तत्वज्ञानामध्ये। हे अद्वितीय असं तत्वज्ञान आहे की आज अमेरिकेमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या गाथेवरती भजन चालतं आणि तीही फॉरेन लोक करतात। फॉरेन लोक आपल्या आळंदीच्या दिंडीमध्ये सहभागी होतात, जर्मनचे असतात, इंग्लंडचे असतात, अमेरिकेचे असतात। आणखी भविष्यामध्ये मला वाटतं की पंढरीच्या वारीला याही पेक्षा जगातली माणसं येतील, एवढं अद्वितीय आणि सर्वसमावेशक असं तत्वज्ञान आपल्या संतांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे। ज्ञानोबराय 12व्या अध्यायामध्ये ओवीकडे वळाय नाही मी, प्रस्तावनेकडे श्लोकाकडे नंतर वळणार आहे की प्रास्ताविक थोडं आपल्या पुढे मांडायला आलोय की हे तत्वज्ञान, हे व्यासपीठ अर्थात हा नामयज्ञ हे एक अद्वितीय परंपरा आपल्या संतांनी ज्ञानदेवी रचिला पाया या न्यायानं तुका झालासे कळस या न्यायाने हे तत्वज्ञानाचं मंदिर आहे। लक्षात ठेवायचं की एवढं अतिशय उच्च लेवलचं मंदिर आहे की याचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबराय 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृत आहे ते हे पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन। हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा। हे ज्ञानोबरायांचं मागणं कुणाकडे आहे? गुरुवर्याकडे आहे। अनेक मागणी आहेत
पसायदानामध्ये 7 ओवी 10 मागण्या आहेत. हो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. आता भूत म्हटल्यानंतर आपल्याला एकच माहित आहे की ज्यांच्या अंगात येतं का सोंग असतं, काय असेल ते असेल. मग मांत्रिक तांत्रिक काही विद्या आपण प्रयोग करून मग ते भूत काढलं, अमकं झालं तमकं झालं आपण म्हणतो ना, हे भूत इथं नाही आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे म्हणजे पृथ्वीनं भूकंप करू नये. कारण पृथ्वीनं भूकंप केला तर पृथ्वी हे पंचभूतापैकी एक भूत आहे आणि त्या पृथ्वीला अनुसरून भगवंताकडे मागतात, विश्वदेवाकडे मागतात. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणजे पृथ्वीनं सुद्धा भूकंप करू नये. समुद्रे रेखा न ओलांडावी. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे विश्वात्मक देवाकडं की समुद्रानं सुद्धा आपली मर्यादा सोडू नये. म्हणजे भूताच्या बद्दल प्रास्ताविक म्हणजे किती उच्च तत्वज्ञान आहे हा विषय चाललाय. हा, आणि यानंतर आपण मी श्लोकाकडे आणि ओवीकडे वळणार आहे. पण तत्वज्ञान किती महत्वाचं आहे. म्हणजे पृथ्वीकडं सुद्धा पृथ्वीच्या संबंधानं ज्ञानोबारायांचं विश्वदेवाकडे मागणं आहे, जल सागराकडे मागणं आहे. समुद्रे रेखा नोलांडावी. समुद्रानं सुद्धा, कारण ज्या वेळेला मर्यादा सोडील तो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो, जलप्रलय होतो. त्यानंतर अग्नीनं सुद्धा काय करावं, अग्निप्रलय करू नये. अग्नीनं सुद्धा ह्या भूतावरती प्रेम करावं योग्य पद्धतीनं. आपण बघतो आता जळीत जर व्हायला लागली ना, मला वाटतं एकदा ऑस्ट्रेलियाचं जंगल जळायला आलं होतं. हजारो वाहन, हजारो हेलिकॉप्टर होती ती विझवण्यासाठी. मग खर्च किती झाला असेल विचार करा तुम्ही. म्हणजे जंगल सुद्धा कसं जळतं, काय जळतं आणि अग्नी किती ज्वालाग्री आहे हे आपल्याला प्रचिती येते. सिमेंटच्या इमारती ज्या वेळेला जळतात त्यावेळेला आपण सुद्धा असा विचार करतोय की सिमेंटच्या इमारती जळतात कशा. म्हणजे ही आश्चर्यच आहे. त्यानं जर उग्र रूप घेतलं तरी तो संपूर्ण पृथ्वीला, पाण्याला नष्ट करू शकतो. म्हणून ज्ञानोबाराया सांगतात की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे संतांनी आमच्यासाठी काय काय मागितलेलं आहे पहा. त्याच्या पुढे सांगितलं की वायून सुद्धा अगदी मंद मंद अगदी झुळझुळ व्हावं. त्यानं सुद्धा प्रचंड प्रमाणात वादळ करू नये आणि असं वायूसाठी मागितलं. आणि ज्याच्यामध्ये हे विश्व सामावतं त्या आकाशाकडं आणि जे हा विश्व चालवतो त्या परमेश्वराकडं हे मागणं घालून भूता परस्परे जडो मैत्र युवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आता संतांचं मागणं कारण याच विषयावरती बोलणार आहे पुढं. या गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाच्या पहिल्या सूत्रावरची क्रमांक ओवी दुसरी श्लोकावरचा क्रमांक 2 याच्यावरती आपण बोलायचं आहे. तो संत हाच विषय आहे. संतासवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी या ओवीवरती आपण चिंतन करायचं आहे. तात्पर्य सारांश काय, संतांच्या संगतीत का असं सांगितलं. संतांच्या संगतीत म्हणजे भगवान तो ज्या वेळेला अवतार घेतो, घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. तात्पर्य सारं भगवंताचं काम असं आहे. भगवान ते गीतेच्या 4व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्म संस्थापन अर्थाय संभवामी. म्हणजे इथं भगवंताचं काम काय आहे, दुष्टांचा नाश आणि सुष्टांचं पालन. असं भगवंताच्या ठिकाणी भेद आहे. तो न्यायाधीश आहे.
आणि त्यांना करणं ते कर्म प्राप्त आहे भगवंताला. भगवंत काही संत नाहीत. भगवंत न्यायदृष्टीनं सृष्टांचं पालन करतात आणि दुष्टांचा नाश करतात. पण संतांचं जर आपण विचार ऐकलं तर दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे दुष्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. करून येते करणार, हो, बोलून येते बोलणारा, खाऊन येते खाणारा, पिणार ते पिणारा, अशा पद्धतीची जी वक्र वृत्ती आहे, अशा माणसांना ज्ञानोबराया विश्वात्मक देवाकडे आपल्या गुरुकडे मागतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व म्हणजे विश्वाच्या पसाऱ्यामध्ये स्वधर्म म्हणजे अध्यात्म घ्या किंवा स्वतःचा घ्या. कारण धर्म हा व्यापक शब्द आहे. जग हा जसा हा विश्व हे दोन शब्द जरी असले तरी त्या अतिशय व्यापक आहे. ज आणि ग दिसायला दोन शब्द साधे आहेत. एक व्यंजन आणि दोन व्यंजन आणि एक स्वर आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या दोन अक्षरामध्ये की एवढी व्यापकता आहे की आपण याचा कधी शोध लावू शकत नाही. लक्षात ठेवायचं. तात्पर्य सारांश काय की संत ज्या वेळेला देवाकडे मागतात आणि जगाची अशा पद्धतीनं सुव्यवस्था लावू पाहतात की स्वधर्म विश्व पाहो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. आता थोडं हिथं असा आपल्याला संशय येतो की ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुकडे मागितलं काय, जो जे वांछिल तो ते लाभो, म्हणजे जेन जी अपेक्षा केलेली आहे त्याला ते पाहू. पण कधी बी एवढंच सूत्र कधी घेऊन आपण त्याचा अर्थ लावायचा नाही. तुम्हाला मागच्या ओवींचा आणि पुढच्या ओवींचा संदर्भ घेऊन या संदर्भाचा अंगीकार करून मगच तुम्हाला हे मागणं मागावं लागेल. आणि त्यावेळेला तुम्ही विपरीत मागणं मागू शकणार नाही. लक्षात ठेवा. माणसं काय करतात, एकंदर सूत्र घेतात आणि तेवढंच बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात काय, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी, शपथ घेऊन सांगतात. तेही तुकाराम महाराज. ते काय येरचेर गोम्या नव किंवा मतदानामध्ये पैसे घेऊन शपथा देणारे लोक नव. हो बरोबर आहे की, कारण येईल त्या पक्षाचं पैसे घेतात आणि शपथ देतात बावळट लोक. मला वाटते बाळूमामाच्या भंडाऱ्याचा जास्त वापर होतो याच्यामध्ये निवडणुकीच्या काळात. कारण आजच्या स्थितीला असं आहे की बाळूमामावरती परिसराची श्रद्धा जास्त आहे. त्यांना काही तत्वज्ञान झेपत नाही, पण आपला एक संत आहे, सद्गुरू आहे, सिद्ध पुरुष आहे. पण संतांचं तत्वज्ञान अतिशय उच्च लेवलचं आहे. संतांच्या तत्वज्ञानामध्ये मूर्तीला हसत जाता येते एवढी ताकद आहे. सिद्ध पुरुष काय करतात, छो जादूमतीर, चला तुला पैसा पाहिजे आहे ना, घे पैसा. पण पैशामुळं काय पुढं होतं त्याची कल्पना आपल्याला नाही आहे. लक्षात ठेवा. तात्पर्य सारांश विषय असं चाललेला आहे की बाळूमामाच्या भंडाऱ्याचा त्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असेल, आमदारकी असत, या दोन निवडणुकीमध्ये तरी झेडपी असत, तालुका पंचायत असेल, ह्या खालच्या लेवलच्या ज्या निवडणुका आहेत ना ह्यात जास्त शपथेचा वापर होतो. लक्षात ठेवायचं. विषय काय चाललाय की असा शपथ घेणारा जगद्गुरु नाही आहे. हो, जगद्गुरु असा आहे, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हिचं कुणाचं वर्णन आहे, तुकोबरायांचं आहे. लक्षात ठेवा. आणि ते तुकोबराय म्हणतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. विषय काय चालू आहे, ओवीवर आलोय आपण. संतासवे वसता हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे योग ज्ञानी पैसता. तिसरं सूत्र आहे गुरुचरण उपासिता वैराग्यशी. पहिल्या सूत्राचं चिंतन आपल्या यथाशक्ती आपण करतो आहे की संत आणि रामेश्वर शास्त्री म्हणतात
चहुवेदाचे केले विवरण अर्थही गहन करुनिया उत्तम मध्यम कनिष्ठ निराळे करुणी निराळे ठेवेले. विरोधक म्हणतो हा सुखी नव्हे. आज विरोधक कसे बोलत असतात आणि बोलावं लागतं त्यांना आणि बोलायचा त्यांचा तो हक्क असतो. विरोधक जेवढं काही उणीव काढायची तेवढी काढण्याची प्रयत्न केला. रामेश्वर शास्त्रींनी किंवा त्यांच्या मंडळींनी बरंच काही तुकोबारायांना छेळून बघितलं. तुकोबारायांचं तत्वज्ञान अद्वितीय, तुकोबारायांची भक्ती अद्वितीय, असा सगळ्याचा विचार केला आणि रामेश्वर शास्त्री शेवटी तुकाराम महाराजांना शरण गेले. आणि अशांचे विचार आपण आपल्या पुढे मांडायला लागलोय. आलं का लक्षात? संता सवे वसता. हो, भगवान म्हणून गेले ह्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाच्या पहिल्या सूत्रामध्ये सर्वस्यचाहम हृदि सन्निविष्टो. हे पहिलं सूत्र आहे त्या श्लोकाचं. या सूत्रावरती ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली ओवी लिहिताना काय म्हणले? एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहरणशी ती वस्तुगा मी. पहिल्या सूत्रावरती ज्ञानोबराया लिहित असताना म्हणतात इरवी म्हणजे तसं पाहता, असा त्याचा अर्थ. तसं पाहता, सहज पाहता. तुम्ही काय म्हणता? मी. पण मी म्हणजे कोण? मी म्हणजे शरीर का? मी म्हणजे हात पाय? मी म्हणजे काय ज्ञानेंद्रिय? मी म्हणजे कर्म इंद्रिय का? हा पंचभूताचा पुतळा मी कोण? ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे की इरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी पुरे अहर्निशी. अहर म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस सर्वांना विचारलं ना, तर कुणाला बी विचारलं तर मी हा शब्द त्याच्याकडं येतो. मी आलो होतो, मी गेलो होतो, मी केलेला आहे, मी दिलेला आहे, मी घेतलेला आहे, असा मीचा बऱ्याच वेळेला वापर होतो. पण मी म्हणजे कोण? संताकडे गेल्यानंतर ह्याचा उलगडा होतो, आपल्याजवळ होत नाही. लक्षात ठेवायचं. कारण संतांनाच हे कळू शकतं. एक उदाहरण आपण देताना देत असतो. एक असा गर्द श्रीमंत विचारवंत होता. संपत्ती अपाट होती. मग संपत्ती किती बी अपाट असली काय असली तरी वेळ आली की सोडून जावं लागतं. नामदेव महाराज म्हणतात, अरे मना शोक करशी किती, हे तर वाया धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हे अवघे अंती जाईजे नाही. आलं लक्षात? काय मनाला म्हणतात, अरे तू कशाला गेले आलेल्याचा हर्ष विषाद करतोस? तटस्थपणे व्यवहार हे योगयुक्त होऊन तो याचा वापर कर. तो हर्ष विषाद कशाला करतो? अरे मना शोक करशी किती. कारण दुःख हे मनाला होतं, शोक हा मनाला होतो, शरीराला नाही, डोळ्याला नाही, कुठल्या अवयवाला नाही. कारण त्यांना जर दुःख झालं असतं, शरीराला जर दुःख झालं असतं, शरीराला जर भाजलं असतं, तर चित्तेव ठेवल्यानंतर 5 मन जळणावरती ज्या वेळेला जळतो त्यावेळेला काही शरीर तक्रार करत नाही. मला भाजा लागलंय, माझा पाय भाजला, हात भाजला, असं काही म्हणत नाही. कारण त्याला जाणीव नेणीव नाही. दुःखाची जाणीव नेणीव ही फक्त मनाला आहे. आणि त्या मनाला अनुसरून नामदेव महाराज म्हणतात, अरे मना शोक करशी किती. कशाला शोक करू शकतोस? आलं का लक्षात? पण ज्या विषयाला आपण पकडले तिथं शोकच आहे. अरे मना शोक करशी किती, हे तर वाया धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी या हाती, हे अवघे अंती जाईजे नाही. जे आपल्या मालकीचं असतं ना, जे असेल, मग घर असेल, शेत असेल, आप्तजन असतील, बायका पोरा असतील, आई वडील असतील, भाऊ बंधू असतील, स्वैरे धैर्य असतील, इष्ट मित्र असतील, कोणीही कामाचं नाही. मनाला सांगतात, कोणीही तुझ्या कामाचं नाही. मी तुला सांगू म्हणले,
1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 शस्त्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले सांग रे म्हणा म्हणले. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,000 709 महिने 9 दिवस ज्याला आयुष्य होतं ना तोही गेला. 14 चौकड्या लंकानाथा 99 शस्त्र राया दशरथा, तीही गेले स्वर्गपंथा किंवा मृत्यूपंथा. कोणी असून मृत्यूच्या पंथानं जावंच लागतं. विषय काय झालं, संता सभे बसता. हे जर तुम्हाला जर उलगड पाहिजे असेल तर तुम्हाला संताकडेच जावं लागेल. जसा आजार तुमच्या शरीरात पण तुम्हाला डॉक्टराकडे जावं लागेल. पाणी तुमच्या शेतात पण तुम्हाला पानाड्याकडे जावं लागेल. लक्षात ठेवायचं. तसं ज्ञान देव तुमच्या शरीरात पण संताकडे जावं लागेल. ते काय आम्ही सांगतो असं नाही. 4थ्या अध्यायामध्ये भगवान म्हणले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शैवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. भगवंताने तेच सांगितलं की तद्विधी प्रणिपातेन. हो, तात्पर्य सारांश काय चाललाय, संतांच्या बद्दल विचार चाललेला आहे. ज्ञानोबरायांनी भाष्य लिहित असताना या श्लोकाच्या पहिल्या सूत्रावरती पहिल्या ओवीत सांगितलं की सर्वांना जाणीव आहे माझी, पण ओळख आहे का. सामान्य रूपाने इरवी पाहतात ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला मी आहे माहित आहे, पण मी म्हणजे कोण, कुठचा आहे ते दाखवा बघू हात ठेवून. हिथं हात ठेवला तर गुडघा म्हणशीला, हिथं ठेवला तर पिडरी म्हणशीला, खाली ठेवला तर पाय म्हणशीला, इथं म्हणला तर कुठं कुठं हात ठेवशीला तिथं पार्टच नाव येणार. छाती येईल, पाठ येईल, पोट येईल, मांड्या येतील, अवयव येतील. तुम्ही कुठं आहे. आणि तुम्हीचा जर शोध लावायचा असेल तर ज्ञानोबराय किंवा तुकोराबाई म्हणतात की तुम्ही काय करा, संतांच्या सान्निध्यात राहा. आहे कोण मी हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या न्यायानं आपण संताकडे गेलो ना तरच ह्याचा उलगडा होणार आहे. त्यासाठी एक दृष्टांत सांगायला आलोय. हे गर्भ श्रीमंत पार्टी होती, त्याच्यावरूनच निघालं. श्रीमंतीकडे विषय आल्यामुळे आपण ते हिरण्यकशिपूकडे आणि रावणाकडे दशरथाकडे गेलो. थोडा अभंग मोठा आहे तो. तात्पर्य सारांश सांगायचा की गर्भ श्रीमंताचा मुलगा पुढं मला वाटते थोडा व्यसनी झाला. संपत्तीची जी काय पुंजी होती ना तिची इल्लेवाट राहून टाकली आणि सगळं संपल्यानंतर, कारण आयता पैसा मिळाला की माणूस व्यसनाकडे वळतो. हा लक्षात ठेवा. म्हणून कुणाला आयता पैसा ठेवायचा नसतो. कोणाकडे पैसा असेल तर तो गुंतवून ठेवायचा. शेतात गुंतवा, विहिरीत गुंतवा, पाईपलाईन मध्ये गुंतवा, दानामध्ये गुंतवा, कुठं तरी काहीतरी बांधून द्या, वाचनालय बांधा, पुस्तकं द्या, झाडं लावा, काहीही करा. पण पैसा एवढा पोरांच्या हातात द्यायचा नाही. पोरांना एकच द्यायचं, शिक्षण आणि शरीर. शरीर त्याचं सुदृढ व्हावं असा आहार द्यायचा आणि सुसंस्कृत वर्तन असावं असं शिक्षण द्यायचं. 2 मात्र जबाबदाऱ्या आपल्या आहेत. पैसा त्यांना साठवून ठेवून द्यायची ही जबाबदारी आपली नाही. लक्षात ठेवायचं. पक्षी कसे करतात, पिलाला उडेपर्यंतच तुम्हाला सांगतो हे करतात. त्याला स्पष्ट उडता येतं तिथपर्यंतच आहार देतात, त्याच्या पुढे देत नाहीत काय त्याला. ते त्याचं त्यानं सगळं जीवन चालवायचं. तसं आपण सुद्धा आपली जी आपत्ती असतात ना त्यांनी स्वतःच्या कष्टातूनच जगलं पाहिजे. जर तुम्ही पैसा मग तो कष्टात असेल, भ्रष्टाचारातनं असेल, लबाडीतनं असेल, कशातनं बी असेल, तो पैसा मला वाटतं विपरीत मार्गाला लावल्याशिवाय सोडत नाही. आणि पैशाचा अवगुणच एक आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांमध्ये 16 अनर्थ सांगितल्यात, ते घडवल्याशिवाय पैसा सोडत नाही. म्हणून संपत्ती
मोहर माणसाला स्थैर्य देईल, सन्मार्ग देईल अशी गॅरंटी नाही. त्या संपत्तीला दान असेल, त्या संपत्तीचा विनियोग योग्य असेल तर ती संपत्ती सुद्धा माणसाला मार्ग योग्य दाखवू शकते. मग असं एका श्रीमंताकडे अफाट संपत्ती होती. श्रीमंत समजा अंतिम स्थितीमध्ये आला आणि त्याला वाटलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे आणि आपण थोड्या दिवसाची सगळं आपल्याला सोडून पुढे निघावं लागणार आहे. त्यालाच नवा आपल्याला पण निघावं लागणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण कुठल्या भ्रमात आहे काय की एका ऐश्वर्यात असतो, एका बंगल्यात असतो, गादीवर असतो, गाडीवर असतो, माडीवरती असतो आणि एवढा भ्रम झालेला असतो की आपण हे सोडणार आहे त्याचं भानच नसतं. आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगतो स्पंदन चालू होतील, संवेदना चालू होतील, त्यावेळेला मग त्याला वाटतंय की देवा आता मला ने रे लवकर, तुझ्या बाचा गडी नाही रे तो लवकर तुला ने. आता तो गडी नेतो कुणाला माहित आहे काय? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, त्याच्या माग पुढा आहे तो. असो विषय काय, त्या गर्द श्रीमंत माणसाच्या घरामध्ये पुढे त्या अशा पद्धतीनं काय झालं की पोरग्याला व्यसन लागलं, सगळी संपत्ती संपली. दृष्टांत चाललाय हा, संतांच्या संगतीत गेल्याशिवाय देव समजत नाही. मग त्यानं काय केलं, वया बघायला चालू केल्या. ज्या आपल्या वडिलाच्या ज्या काय खत वया वगैरे होत्या, काही लिहून ठेवलेलं होतं, मृत्यूपत्र होतं, ते सगळं चेक करायला चालू केलं, बघायला चालू केलं, तपासायला चालू केलं. आणि त्या तपासाव्या अंती त्याला असं समजलं की राम मंदिराच्या कळसामध्ये अपाट धन पुरून ठेवलेला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला बरोबर दुसऱ्या प्रहारी काढून घ्यावे असं त्यानं त्या एका ह्याच्यामध्ये खत वैत देऊन ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? राम मंदिराच्या कळसामध्ये अपाट धन ठेवलेलं आहे पुरून, ते आपल्याला अडचण आलेल्या वेळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या बरोबर 12 वाजता 12 वाजून 1 सेकंदानं ते धन काढून घ्यावे. दादा त्यानं वाचलं, आम्ही बी वाचतो. गुरुचीच का गरज आहे त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. संतांच्याच विचाराचा मार्गदर्शनाची का गरज आहे त्याचा हा विचार आहे. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर नाचायचं लागला तो, वही डोक्या घेऊन नाचायला लागला. अफाट संपत्ती आहे, अफाट संपत्ती आहे, वडिलांना माझ्यासाठी ठेवलेले आहे असं म्हणला. आणि 2 माणसं सांगितली, आयदान पोरं टिकाव घेतलं आणि मंदिराचा म्हणजे कळस नाही, मंदिराचं शिखरच पाडायला चालू केलं. आलं लक्षात काय? त्याला वाटलं आता कळसात किती मावणार आहे, शिखरात असणार सगळं. कळसच पाडलं. कळस पाडता पाडता शेत पाडला, सगळं उकरून बघितलं, किंबहुना मंदिरच पाडलं. झालं, गावातनं चर्चा चालू झाली. अरे किती नालायक बेटा निघाला, बापानं काय काय केलं, किती मिळवून ठेवलं, मंदिर बांधलं आणि पोरग्यानं सगळी संपत्तीची वाट लावली आणि शेवटी मंदिर बी पाडून टाकलं. इतका मुलगा नालायक निघाला. लोक सगळी बोलायला लागली. काहीनं धाडस केलं. काय रे म्हणला, मूर्खा हे केलंस? म्हणला मी मूर्ख नाही, म्हणला बाबा मूर्ख. बाबाने हे सगळं मला करायला लावलं मला. ते कसं काय म्हणला? मग अनेक लोकांनी बघितलं की समजा बाबा वडिलांनी असं लिहून ठेवलंय, मंदिराच्या कळसामध्ये किंवा शिखरामध्ये अफाट संपत्ती ठेवलेली आहे. आपल्याला संकट अडचण आल्यास ती चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या 12 वाजून 1 सेकंदानं आयदान मारून ती संपत्ती उकरून काढून घ्यावी. बऱ्याच लोकांनी बघितलं पण कुणाच्याच लक्षात आलं नाही. होय म्हणले बाबाची चूक आहे, हो बाबानंच लिहून ठेवलंय की मंदिर पाडून त्यातलं धन काढून घ्यावं असं बाबानंच लिहिलंय. अशी सगळ्यांचीच भावना झाली. पण एक तज्ञ आला, एक विचारवंत आला आणि त्या विचारवंतानं ते वाचलं
कारण वाचणारी सगळीच आहेत, समजणारी थोडी आहे. त्यानं वाचलं की मंदिराच्या कळसामध्ये अफाट संपत्ती ठेवलेली आहे. संकट अडचण आल्यास राम मंदिराच्या कळसातून शिखरातून संपत्ती चैत्र शुद्ध प्रतिपदा दुसऱ्या प्रहारी काढून घ्यावी. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ठीक आहे, त्यानं काही उघड केलं नाही. ठीक आहे म्हणला, ह्या मंदिराच्या कळसातनं तुला संपत्ती काढून देतो, पण म्हणला जसं होतं तसं मंदिर बांधायला पाहिजे आयामध्ये. म्हणजे पहिलं जसं होतं त्याच्या इकडं तिकडं दोराबर होता कामा नये, अशा पद्धतीचं मंदिर बांध म्हणला. कळस बांध, शिखर बांध, कळस बांध. आणि पुढच्या वर्षी ज्या वेळेला पाडवा येणार आहे त्या पाडव्याच्या वेळी मला बोलव, तुला कळसातलं धन काढून देतो. मग त्या पद्धतीनं होतं तसं त्यानं वर्षभर मंदिर बांधलं. पाडवा जवळ आला, पाडव्याच्या अगोदरच जाऊन त्याला निमंत्रण दिलं. महाराज म्हणला या, आणि तेवढं आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला कळसातलं धन काढून द्या. झालं व्यवस्थित. कळस बिळस बांधून झाला. पाडवा आला. पाडव्याचा पहिला प्रहार गेला, दुसरा प्रहार आला. आणि दुसरा प्रहार यायच्या अगोदरच तिथं कामगार, आयदान, पोरं, टिकाव, आवड काय असं ते घेऊन सगळी माणसं जमली. आणि ज्या वेळेला बरोबर 12 वाजून म्हणजे 1 सेकंदानं कळसाची सावली जिथे आली होती तिथं सांगितलं हित्ता आयदान मार. आणि हित्ता आयदान मार म्हणला उकरा आता हा परिसर एवढा. शंटरला कळसात बरोबर सावलीमध्ये छायेमध्ये आयदान मारून घेतलं, शंटर केलं आणि भोवत्यानं सगळं उकरलं. तर अफाट संपत्ती खाली पुरून ठेवलेली होती. याचा अर्थ काय? आता सगळ्यांनी वाचलं तर, पोरग्यांनी वाचलं तर, मग कळायला कोण लागलं? कळायला गुरु लागला, कळायला संत लागला. धन होतं कुठं? कळसातच होतं. आलं लक्षात काय? तसं आत्मस्वरूप आहे कुठं? आत आहे, बाहेर आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. कोण सांगतात? एवढं सोपं करून कोण सांगतात? अधिकारवाणीनं कोण सांगतात? प्रचितीतनं कोण सांगतात? अनुभवातनं कोण सांगतात? अनुभव आले अंगा ते ह्या जगा बेतसे. अनुभव आले. संतांनी साधना केली, नामस्मरण केलं, भक्ती केलं, आणि त्या भक्तीच्या आधारा कळलं आत हरी बाहेर हरी, हरीनी घरी कोंडिले. आता याबाबत काही लोकांचं म्हणणं आहे, मग देव आहे तर दिसत का नाही? आता असं आडवं बोलणारी माणसं आहेत. लक्षात ठेवायचं. त्यांना लगट विचारायचं, वारा आहे का नाही? तो सहज सांगणार. सहज सांगणार. तो वारा आहे म्हणणं काय म्हणणार आश्चर्य आहे काय? वारा आहेच. सगळं चराचर सगळं त्यांना हलतंय, चालतंय, बोलतंय, त्याच्यावरच सगळं आहे. मग म्हणायचं त्याला दाखवू कुठं आहे ते म्हणणार तसं कसं दाखवता येईल? का बरं? तर तो चर्मचक्षुचा विषय नाही, स्पर्शाचा विषय आहे. स्पर्शानं वायू हे कळतो. वायू स्पर्शाची जाणीव झाल्यानंतर वायू कळतो. तसा ज्ञानानंच देव कळतो. 15व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये सांगितलं, किंवा 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या उच्चार छंदामध्ये सांगितलं, किंवा 18व्या अध्यायाच्या 61व्या 62व्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंतानं ह्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाच्या पहिल्या सूत्रात सांगितलं, किंवा ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 4थ्या ओवीवर सांगितलं. ज्ञानोबाराय 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 4थ्या ओवीमध्ये काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. आत्मा कुठं आहे? सिद्ध कसा करायचा? एकदा राशिवड्याला प्रवचन होतं. नामानंद महाराजांचा सत्ता होता मोठा, आणि प्रवचन होतं. मग तिथं बरेच लोकांनी आपल्या आपल्या पुस्तक विक्रेत्याने, काही धार्मिक संस्थांनी आपले स्टॉल मांडले होते.
आणि तिथे एक स्टॉल मांडला होता तो ब्रह्मकुमारी यांचा स्टॉल मांडला होता. आणि यांचा स्टॉल मांडल्यानंतर प्रवचनात असाच विषय झाला. संतांनी किंवा शास्त्रांनी सांगितलं त्याच्यावरच म्हटलं विश्वास ठेवा बा, बाकीच्या गोमेटोम्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही तुम्हाला. हे बहकणारे लोक आहेत. यांना काय म्हटलं, एवढं तपश्चर्यानी फाउंडेशन नाही यांच्याकडं. ठीक आहे, असतील आपापला प्रयत्न करत असतील, पण दिशाभूल होती म्हटलं. आत्मा कुठं आहे? आत्मा आहे म्हटलं गीतेच्या अर्थात म्हणजे 18व्या अध्यायाच्या 61 श्लोकामध्ये सांगितलं, ईश्वर सर्वभूताना हृदयेन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, असं म्हटलं गीतेचा सिद्धांत आहे. आणि हे सांगतात म्हटलं आत्मा हित आहे, म्हणून आम्ही गंध लावायचा, म्हणून आम्ही बुक्का लावायचा, म्हणून आम्ही कुकू लावायचं, म्हणून अष्टगंध लावायचा, म्हणून इथं अंगारा लावायचा. आत्मा कुठं आहे? गीता आहे. मी सांगितलं हे सगळं गीतेच्या विरुद्ध आहे, संतांच्या विचाराच्या विरुद्ध आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नका असं म्हटल्यानंतर मला वाटतं की माजी सरपंच कळंबेचे, कोल्हापूर कळंबा वर्तेगडला बवडा कळंबा, तिथला सरपंच तिथला प्रमुख होता पाटील. तो प्रवचन संपल्यानंतर आला, म्हणला आमच्यावरती टीका केली. अजिबात नाही टीका, वास्तव मी म्हटलं मांडलं माझं. आत्मा हित आहे. नाही तो म्हणला हित आहे. बघा म्हटलं, तर म्हणला आमचे वरिष्ठ आहेत, तुमच्या संगत बोलायला आमचे वरिष्ठ येतील, आम्ही वरिष्ठांनी कोल्हापुरावरून बोलवून घेतो. दिवस ठरला. मल्लिकार्जुन मठामध्ये प्रवचन ठरलं. राशिवलीच्या तळ्याच्या दक्षिणेला मल्लिकार्जुनांचा मठ आहे. प्रवचन ठरलं आणि प्रवचन ठरल्यानंतर त्यांचे वरिष्ठ कोल्हापुरावरून कुठं तर आल्यानंतर प्रवचन सुरू झालं. त्याने आपला विषय मांडला. आत्मा हित आहे म्हणूनच आम्ही कुकू लावतोय, आत्मा हित आहे म्हणून सगळं काही हे लावतोय, गंध लावतोय. पण मी म्हटलं आत्मा हित आहे का हित आहे म्हटलं शास्त्र प्रमाण पाहिजे. गीता शास्त्र सांगते म्हटलं की सर्वस्यचाहम हृदि सन्निविष्टो. गीता म्हणती म्हटलं हृदयात आहे. अनेक प्रमाण आहेत म्हटलं संतांची, हृदयामध्ये हृदयस्थ आत्मा आहे. हो, ते म्हणलं नाही आत्मा हित आहे म्हणून आम्ही लावतो. नाही, मी न म्हटलं हे ऑफिस आहे. जसं म्हटलं मंत्र्याचं ऑफिस मधनं सूत्र हातात ना, ऑफिसला मंत्र्याची आज्ञा होती, तसं म्हटलं हे हेड ऑफिस आहे. इथनं म्हटलं काम सगळी होतात. शरीराला जिवंत ठेवणारा जर कोण असेल तर तो म्हटलं आत्मा आहे. आणि त्याला प्रमाण दिली. प्रमाण दिल्यानंतर मग आता म्हटलं ठीक आहे, प्रात्यक्षिक घेऊया प्रमाणाची. माझं हे प्रमाण मी मांडले. तुम्ही तोंडी सांगायला हित आत्मा आहे म्हणून, तुम्ही गद्य वाङ्मयातून सांगायला आत्मा हित आहे म्हणून लोकांना विचारूया म्हटलं. लोकांना म्हटलं ज्या वेळेला एकांद्र माणूस दुसऱ्या माणसाला उद्देशून बोलतो, त्याला अडचणीतनं सोडवलेलं असतं, भांडणातनं सोडवलेलं असतं, कर्जातून सोडवलेलं असतं, संकटातनं सोडवलेलं असतं, किंवा प्रसंगी तातडीने दवाखान्यात पोचवून जगवलेलं असतं. सगळ्या क्रिया होतात आणि त्या संबंधानं ज्या वेळेला विरोधाभास तयार होतो, दोघांचं मतभेद होतात, त्यावेळेला जो माणूस त्याला वाचवलेला असताना अनेक क्षेत्राच्या माध्यमातून, त्यावेळेला हा माणूस म्हणतो मी होतो म्हणून वाचलास, लक्षात ठेव म्हणतोय. मी होता म्हणून का इकडं हात जातोय? इकडं नाही हात जात, इकडं हात जातोय किंवा माझं कपाळ फुटक माझ्या भाग्यातच होत. म्हणजे हित कार्यालय आहे आणि हित अधिष्ठान आहे, वास्तव आहे. सगळ्यांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाला उद्देशून बोलतो, त्यावेळेला त्या माणसाला म्हणतो मी होतो, छातीवर हात मारतो. तो हाताव पायाव कुठल्याही शरीराच्या भागावर मारत नाही. हा एक प्रचिती आली. त्याच्या अगोदर शास्त्र सिद्धांत आहे, त्याच्या पुढे ही अनुभव प्रचिती आहे, त्याच्या पुढे क्रिया प्रचिती आहे. ज्या ज्या क्रिया घडतात त्या अगोदर हृदयावर घडतात. भाव म्हटल्यानंतर हृदयाला धडधडतंय का कपाळात धडधडतंय? भीतीची दाणीव कुठं होती? धोका व्हायला आला की अगोदर लिव्हर कुणाची, हे हृदय कुणाचं वाढतं स्पंदन?
हृदयाची वाटतात. मेंदू फक्त काय करतो, विचार करतो. तुझ्या छातीत कळ आली, या हृदयावरती आघात होण्याची शक्यता आहे, ताबडतोब तुम्ही दवाखान्याला जावा. मेंदू सांगायचं काम करतो, लक्षात ठेवा. पण प्रत्यक्षात शरीर चालवायचं काम कोण करतं? हृदय करते. कोणाला विचारा, जगातल्या नोबेल पारितोषिकवाल्याला विचारा की बाबा म्हणजे हृदयामुळं शरीर चालतं का कपाळामुळं, मेंदूमुळं शरीर चालतं? शरीराचं कार्य मेंदूमुळं चालतं, पण शरीर हृदयामुळं चालतं. डॉक्टर ज्या वेळेला टेटेस्कोप ठेवतात त्यावेळेला कपाळावर ठेवतात का छातीवर ठेवतात? हात कुठं ठेवतात? छातीवर ठेवतात. भांडण लागल्यानंतर हात कुठं ठेवतोय आपण? तुला आता सोडणार का इकडं हात जातोय, तुला सोडणार नाही, नाही जात तिकडे, तुला म्हणतोय सोडणार नाही, इथंच हात जातोय. काही बी करा तुम्ही, हात कुठं जातो? हितच जातो. आणि हितच हृदयस्थ परमात्मा आहे असं गीताशास्त्रामध्ये आहे. आपली प्रचिती आहे, शास्त्रज्ञांची प्रचिती आहे, सगळ्यांची प्रचिती आहे. जरणी आता हृदय बाहेर काढायचं असेल तरी शरीराच्या ज्या वाहिन्या आहेत ना त्या कट करून चालत नाहीत. शरीर चालवणाऱ्या वाहिन्या आहेत त्या बरोबर त्याच्या बरोबर घ्याव्या लागतात बाहेर, नंतर कृत्रिम वाहिन्या आणि कृत्रिम हृदय लावूनच शरीर चालू ठेवावं लागतं. जर वाहिन्या जर नाही शरीराशी राहिल्या तर रक्त गोठून लगट माणूस मरणार. म्हणजे हृदय बाहेर काढता येतं, आत ठेवता येतं, पण त्यावेळेला कृत्रिम वाहिन्या, जशी बाळाला पोटामध्ये काय लावलेलं असतं, नाळ लावलेली असते, आपल्याला माहितच नाही. बाहेर आल्यानंतर नाळ कापायचे, अमकं करायचंय, तमकं करायचं, चांगल्या हत्यारानं कापा, ब्लेडनं कापा, ते अमक्या द्रव्यामध्ये भिजवून घ्या, हे सगळं सांगितलं जातं. पण नाळचं काम अजून बी कुणाला माहित नाही. नाळ काय करते? शरीराला 9 महिने सगळी द्रव्य पोचवती. जसं सलाईन मधनं काय होतं, सलाईन मधनं इंजेक्शन वेगवेगळ्या पद्धतीची टाकली जातात, टॉनिकची टाकली जातात, रोग निवृत्तीची टाकली जातात. म्हणजे जे जे शरीराला घटक पाहिजे आहेत, प्रसंग पडला तर त्या वेळेला त्या सलाईन मधनं आपल्या ऑपरेशन केल्यानंतर ज्या वेळेला खाता येत नाही, पेता येत नाही, त्या वेळेला शरीराच्या माध्यमातून ते घटक दिले जातात. तात्पर्य सारांश सांगायचं काय, एक सलाईन लावलं तर साधारण बिल किती होतंय? 2, 250, 300, 400, 500, 600, 1000, 2000, 5000, 10000 जसं सलाईन असेल तसं. मग तुमच्या सलाईन शरीराला लावलेलं आहे ते 9 महिने लावलेलं आहे, बिल किती? काही तथाकथित बुद्धिवादी म्हणतात, अरे काय कुठं काय देव आयतं देतोय? अरे आयतं देतोय नाही, जे ज्याच्या माध्यमातून मिळवायचं ते शरीर चालवतोय. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते? मग आता विचार करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबराया, संता सवे बसता. संत जी तुम्हाला समजून सांगणार, प्रत्येक विषयाबद्दल सांगणार. आता शरीराच्या बाबत सांगितलं, आयुष्याबद्दल सांगणार, भविष्याबद्दल सांगणार, तुमच्या जन्माबद्दल सांगणार, मृत्यूबद्दल सांगणार, तुमच्या सांभाळाबद्दल सांगणार. तात्पर्य सारांश सांग काय की जरणी आपल्याला आपण शरीरात आहे हे जरणी माहित असेल तरी आपल्याला जसं आहे तसं माहित नाही. म्हणजे यासाठी काय करावं लागेल? संतांच्या संगतीत बसावं लागेल. हो, संत समजावून सांगतील. तुम्ही ज्या जडावरती प्रेम करायला लाय, ज्या नैश्वर पदार्थ, जरूर त्याच्याशी आपलं नातं असू द्या, त्याच्याशी कर्तबगारी असू द्या, तिथं हातगारी असू द्या, तिथं जो परिवार आहे त्याच्याशी संबंध असू द्या, त्यांची जबाबदारी आपण यथाशक्ती पार पाडा. पण हे सगळं पार पाडत असताना एक लक्षात ठेवा, शांचा आणि माझा संबंध नाही, अध्यात्मानं फक्त म्हणा. व्यवहारानं तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्ही घरात गेला असा, संध्याकाळी कीर्तन प्रवचन ऐकून उद्या सकाळी म्हणायला लागला असा घरात त्याशनी, माझा आणि तुमचा काही संबंध नाही, आम्ही काल प्रवचनात ऐकले, संतांचे विचार ऐकले, तुमचा आमचा संबंध
चहा बी मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, अंघोळीला जेवण मिळणार नाही. तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून व्यवहारात चाला. चोरा संकट निघाला असा समजा, मधी आता आमचं सावर्डणी पलीकडे आहे साखर, मधी घनदाट जंगल, चोरांची टोळी, आपण बी त्याच वाटे निघालतो, चोरांची गाठ पडली. मग आता काय त्यांना म्हणावं, तुम्ही कोण रे, तुम्ही चोर आहे का? ती सोडतील? त्यांना चोर आहे म्हटल्यानंतर काही नाही, तुम्ही कुठे गावाला निघाला वय, ठीक आहे, कारण माहित आहे चोर आहे, पण चोर म्हणून चालणार, तुम्ही कुठे निघाला गावाला होय, मी बी येतो तुमच्या बरोबर, चला म्हणावं लागेल. याच न्यायानं जे एवढी टोकाची भूमिका नाही दृष्टांत सांगितला. ज्या भूमीवरती, ज्या घरात आपण वावरतो, ज्या प्रांतात वावरतो, ज्या समाजात वापरतो, ज्या कुटुंबात, ज्या सैर्य धायरे मित्रा परिवारामध्ये वावरतो, व्यवहारात त्यांच्याशी काही नातं तोडायचं नाही. पण हे तुमच्या अंतिम कोण नाहीत. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, जानशी जीवीचे गा. या न्यायानं संत आपल्याला सांभाळतात, लक्षात ठेवा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. जोवरी चाले धंदा तवर बहीण म्हणे दादा. गावंदरीला नुकत्याच भाताच्या खऱ्या कापल्या, त्या शेण लावाय लवकर चालू झालं. तिथं माऊल्या जमल्या दिपोळीच्या दरम्यानच. ती एक माऊली नवी माघारीन, त्यांच्यातच ती शान लावायला. ती म्हणली दिपोळीला जाय नाहीस, कोण याय नाही, नाही म्हणली. त्यांच्या वसात कुत्र मुतलं. त्यांच्या आस्त नसत झालं, त्यांच्या वंशात एरांड धोत्र वाढले. कशामुळं? साडी आणि चोळी मिळायला नाही. असं हे जग आहे. ठीक आहे, आपण कुणावरती रेषानं किंवा द्वेषानं बोलतो असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबा आहे म्हणतात, आम्हाला तुम्हाला बोलून सांगायचा अधिकार काय आहे? इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. जिथपर्यंत तुमचं वैभव आहे तिथपर्यंतच तुमचं हे सगळं. मग अण्णा काका दादा, जर जिन्याखाली बसायची पाळी आली ना तर त्या बावल्या येत्या, तर तुम्हाला सांगतो नाथ सुना. आणि पोरग रडालं का नाही, त्या माझं घर म्हणणारा छाती ठोक सांगत होता लोकांना, हे घर मी बांधलंय, हे सगळा प्रपंच मी उभा केलाय, ते मी आमकं केलंय, मी तमकं केलंय. ह्या घराचा मालक कोण? मी मालक. सगळं खराय हो. शरीर जायचं राहू द्या, थकलं नुसतं आणि जिन्याखाली जागा आली आणि पोरं लगाव रडायला आल्यानंतर नाथ सरमान आल्या, त्या बघ बागुल बुवा बसलाय, जर रडशील ना तर त्याच्या तावडीत दिल्याशिवाय सोडणार अवस्था आहे पुढे. आणि मला वाटतं ही भगवंताची चिलीला आहे. तुम्हाला हे पुढे जे पॉइंट ठेवल्यात ना ते त्याने याचसाठी ठेवल्यात की तुम्ही अगोदर सावध व्हा, नाहीतर नंतर काय चालायचं नाही. मग ते असं मीठ माकडागत डोळं करून त्या जिरलेल्या मांसातून डोळा आत गेल्यानं त्यातनं बघायला गाल सगळं पिचडं, वाटलेली पिंजारलेली दाढी आणि येत्याली लाळ, त्यातनं बघायला आलं की मी मालक होतो. रडायला आलं, डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अरे ह्या घराचा मी मालक होतो. आणि ह्या काल आलेल्या पोरी म्हणतात, त्या बघ बागुलबुवा आहे, त्याच्या तावडी दिल्याशिवाय सोडणार नाही. विचार करा बर. प्रत्येकातनं कोणी सुटत नाही, प्रत्येकाला आहे, हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय व्हावं? अगोदरच सावध व्हावं. तुकोबराया
अभंगामध्ये एका म्हणते देवडीकर पाठामध्ये क्रमांक 3-4चा अभंग आहे. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. सावध झालो म्हणजे काय, धोका पुढं आहे. ते मला वाटतं बोर्ड कॉर्नरवर टर्नवर लावलेले असतात आणि काही ठिकाणी बोर्ड असे लावलेले सावधान, पुढं घाट सुरू होतोय, वळणा आहेत, दर्या आहेत. तिचं वरतीच बोर्ड पुढं पहिल्या टप्प्यावर लावलेला जातो. तसं संतांनी सांगितलं काय की सावध व्हा. तुकाराम महाराज स्वतः सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. स्वतःच्या आचरणातून तुम्हा आम्हाला अर्थात मार्गदर्शन करतात की बाबा जोर हे आहे, शरीर चांगलं आहे ना तोपर्यंतच तू हे कर. जवळे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे, तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला. काळात झडप घालायच्या अगोदरच सगळं करा, नंतर काळाची झडप पडल्यानंतर कोणी सोडवणार. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माई बाप सोडविना, बंधू पाटीची बहीण सेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. परमेश्वर व्यापक आहे, लक्षात ठेवा, सर्वत्र आहे. परमेश्वर म्हणजे असं काही समजू नका ते विटी उभारायला डोळे झाकल्यात हार घालतोय पूजा करतोय असं नाही. प्रार्थनेचं एक स्थळ आहे, लक्षात ठेवायचं. परमेश्वराकडे पोचण्याचं एक प्रतीक आहे. परमेश्वर म्हणजे या विश्वाची सुप्रीम पॉवर. संकल्पानं सगळं विश्व तयार करतो त्याला परमेश्वर म्हणायचं. संकल्पानं विश्व चालवतो त्याला परमेश्वर म्हणायचं. आणि संकल्पानं सगळं विलीन करतो त्याला परमेश्वर म्हणायचं. संकल्पानं तुमचा देह तयार करतो, छात्या बिच्या नाही. प्रत्येकाच्या शरीर मॉडेलाचा छात्य नाही आईच्या पोटामध्ये, फक्त संकल्प पडत तसं शरीर तयार होतं. मग तो संकल्प आई वडिलाला दिला असेल किंवा कुणाला स्वतः वापरला असेल. मोठे महात्मे तयार करत असताना स्वतःच्या संकल्पानं परमात्मा तयार करतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढं बी कळ ना आपण काय बुद्धी घाण टाकली आहे का? लक्षात ठेवा, आपण बुद्धिमान प्राणी आहे. आणि जर आम्ही असं म्हणालो कुठला परमेश्वर, कशावनं परमेश्वर, बर तो तुम्हाला सहज दिसला असता, सहज कुठलीही गोष्ट मिळाली ना तिचं मूल्य राहत नाही. लक्षात ठेवा, हा नेम आहे. म्हणून भगवंतानं काय केलंय, अविद्या माया तुमच्यावरती एवढी टाकलेली आहे, खरं ते खोटं दाखवती आणि खोटं ते खरं दाखवती नाही का. त्या घटोत्कचानं काय केलं, दुर्योधनाच्या लग्नामध्ये पोरग्याच्या काय केलं, माया अस्त्र टाकलं. अगोदर थोडक्यात असं आहे की परवानगी काढली भीमाची की पिताश्री मी जराशी दुर्योधनाच्या वराडाची फजिती करू काय. आता एक तर धर्म हे भीमराव असे होते, भीम किती काय धर्मराजासारखे किंवा अर्जुनासारखे विचारवंत नव्हते. ते जराशी ताकदीवरती बोलायचे. कर म्हणले तुला काय करायचं ते कर म्हटल्यानंतर एका क्षणात तिनं मायावी बाजार मांडला. त्याच्यामध्ये सगळे जेवढे तुम्हाला सांगतो जगात अलंकार आहेत तेवढं मायेनं मांडलं सगळं. आणि बोर्ड लावला बाहेर की आम्ही सगळं आभूषण सोन्याची, सगळ्या पद्धतीची, हिऱ्या माणिक मोत्याची सगळी आभूषण आमच्या मला वाटते मॉलमध्ये मांडलेले आहेत. आणि तुम्ही जुनी इथं टाकायची नी नवी घेऊन मायाचं सांगायला लागलोय. मायेचा प्रभाव. हो, ते रघुवीर जाधवर बघितलं असणार तुम्ही, यात बरीच माणसं असणार, मी स्वतः बघितलंय. ते असं घ्यायचं जाळं आणि असं डोक्यावर करायचा, असा ढीक पडायचा नोटांचा. मग नोटांचा ढीक पडत तर मग इकडं गावोगावी कशाला तो फिरता. पुण्याच्या बंगल्यातच पाडून मग अजून देता येत नव्हतं शाळेसनी, कार्यालयासनी, मंदिरासनी, काही नाही. ते सगळंच खोटं. पण तुम्हाला सांगतो मापणारे सगळे बघायचे, गट्टे लावून बघायचे, सगळ्या नोटा खऱ्या. 2000च्या, 1000च्या, 500च्या, 200च्या, 100च्या सगळ्याच नोटा खऱ्या. एवढंच नाही, ते एक पहिला प्रयोग करायचा, डबा घ्यायचा, त्याच्यात हात घालायला लावायचा, सगळं फिरवून वगैरे दाखवायचं, सगळं बघा काय हाय का नाही म्हणायचा, वर हात ठेवा,
हात ठेवला की असं असं करला, तुला काय पाहिजे सांग. मग आता पावसाळ्यात काय पिकलेला आंबा आहे? काहीच नाही. ती एखादं सांगायचं मला पिकलेला हापूस आंबा पाहिजे, काढायचा हात, घाल हात, आज हापूस आंबा. मग हापूस आंबा जर त्याला एवढं डब्यात तयार करता येत असं तर ज्या वेळेला सीझन नसतं त्यावेळेला त्याला करून विकता येत नव्हतं? नाही, सगळं खोटं आहे. खोटं आहे लक्षात ठेवा. पण आहे जादू, ही मायाशक्ती आहे, मायाशक्ती आहे. तात्पर्य सांगायचं, घटोत्कचानं काय केलं, सगळ्या वराडानं राजे राजवाड्यांनी युवराजांनी सगळे कपडे घातले वराडा सकट सगळ्यांनी, आणि जादूमत्तीर छौ मट्ट्या पेटाला सगळ्यांचीच मायावी वस्त्र काढून घेतली. सगळं वराडच नागडं. काय झालं असेल बघा. सम्राट राजाचं वराड नग्न झालं. तो प्रभाव कुणाचा? मायेचा. फजिती कुणी केली? मायेनं. हे मायेचं सगळं आहे खेळ. म्हणून काय करा की ही मायेशक्ती नामदेव महाराज म्हणतात, एक प्रमाण घेतो, आवर्त घेतो. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी हेतू संपत्तीचे वारे, साचोकारी जाईल. ह्यात काय खरं आहे रे सांग तू. माझं घर म्हणतोस, फटका बसला की निघून जातोस. माझं शेत म्हटलंस, निघून जातोस. सगळं माझं म्हणतोस. हे सोडावं लागतं. एकच धरावा, एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. देव तुकार आता विश्वात्मके देवे, येणे वागेने दोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दावे. जे खळांचे व्यंकटेश आणलो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे चिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पावो, जो देवांशील तो तिराहो. प्राणिजात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरू ते आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुष्यांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्कंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. भजी आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रहोपजीवी विशेष लोके. द्रष्टा द्रष्टविजय व्हावे, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुख्यादारा. येणे बरे ज्ञान देवो सुख्यादारा. येणे बरे ज्ञान देवो सुख्यादारा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक